झाली त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने त्याची दखलंदाजी घेतली आणि पहिल्यांदा खूप दिवसाच्या नंतर महाराष्ट्र सरकार पॉझिटिव्ह वागायला लागलं। शिंदे साहेबांनी तर शब्द दिला की मी 15 दिवसात धनगर आरक्षणाचा GR काढतो। त्यामध्ये आपली शिष्टमंडळामध्ये जे काही धनगर बांधव होते ते मुंबईमध्ये काम करत होते, त्यांना जे काही डॉक्युमेंट लागणार होते ते रात्रंदिवस तिथं बसून काम करत होते। त्यानंतर आमच्यासारखी जी पोरं होती किंवा जे धनगर बांधव होते ते रस्त्यावर लढत होते, उपोषण करत होते। मग ज्यावेळेस GR काढणार हे ठरलं त्यावेळेस आम्ही बघितलं त्यामध्ये आमच्या 4 मागण्या होत्या। काय मागण्या होत्या? पहिली मागणी होती की जे शिंदे समिती आहे त्या शिंदे समितीनं जो इतर राज्यांचा अहवाल आहे तो लवकरात लवकर सरकारला सादर करावा। दुसरी मागणी होती की जी हे खिल्लारे ज्या ऑफिसच्या समोर आपण बसलो यांच्याकडे 6 कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट होते ते तात्काळ रद्द करावे, ही दुसरी मागणी होती। त्यानंतर तिसरी मागणी अशी होती की तात्काळ GR काढावा। चौथी मागणी अशी होती की महाराष्ट्रभर जिथं जिथं धनगर बांधवांवर सेटल झाले त्या तात्काळ मागं घ्याव्या। आता हे सगळं केल्यानंतर सरकार नुसतं आश्वासनं देतं। खूप दिवस तिथं उपोषण चाललं होतं। आम्ही ते उपोषण समाजाच्या रेट्यानं स्थगित केलं आणि सगळे आम्ही 6 बांधव इथं आलो या संभाजीनगरमध्ये। काही बांधवांची तब्येत खराब होती, त्यांना दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेतल्या। आम्ही थोडे यंग असल्यामुळे आम्ही स्ट्रॉंग होतो, आम्ही इथं आलो। जसे जसे ते बरे होत होते ते रोज इथं येत होते। आम्ही इथं आलो, पहिल्या दिवशी या मॅडम बरोबर चर्चा केली की तुमच्याकडे 6 वर्षाची आमची केस आहे आणि तुम्ही तिचा निकाल का देत नाही, त्याच्यामुळे आम्ही कोर्टातली केस हारलो। धनगर आरक्षणाचा मोठा खोडा या केसेस आहे त्या तुम्ही रद्द का करत नाही? त्याच्यावर 1 तास चर्चा झाल्याच्या नंतर मॅडमनं आम्हाला सांगितलं की आम्ही शनिवारी तुमचं रद्द करू। पण आम्ही सांगितलं की तुम्ही उद्याच्या उद्या 6 वर्ष झाली तुम्हाला उद्याच्या उद्या हे रद्द करायला। आम्ही इथं उपोषणाला बसलो। दुसऱ्या दिवशी त्यांना रद्द केलं। सगळ्याला माहिती काय काय झालं। त्यांना आपल्याला 7 दिवस ठेवलं, आपलं जे काय मागणं होते मान्य केलं नाही। तरी पण आपण न हरता इथं रेटा लावून जाता। या पैठण तालुक्यातल्या महिला असतील, या संभाजीनगरमधल्या महिला असतील, पोलीस असतील, गंगापूर असेल, फुलंब्री असेल, या तुम्ही सर्वच या भागातल्या लोकांनी इथे येऊन तो रेटा तयार केला आणि एक गोष्ट पॉझिटिव्ह व्हायला लागली। सोमवारी सागर खिल्लाऱ्याचं जात वैधता रद्द झालं आणि आपण या लढ्यामध्ये 5% लढाई जिंकलो। त्याबद्दल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। त्यानंतरनं राहिलेले 5 सर्टिफिकेट होते ते रद्द करण्यासाठी आपण म्हणलो हे आम्हाला मान्य नाही, जोपर्यंत सगळे धनगरचे कास्ट व्हॅलिडिटी रद्द होत नाही आम्ही इथं उठणार नाही। तुम्ही इथं धरला, तुम्ही रोज आला, मी खास करून महाराष्ट्रभर फिरतो बघतो, महिला 1 दिवस येतात परत येत नाही। परंतु इथं बसलेल्या महिलांचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे, बांधवांचं जेवढं करावं तेवढं रोज इथं आल्या त्या तर एवढ्या आक्रमक आहेत मॅडम की त्या खालीच उतरायला तयार नव्हते ऑफिसमधलं। आता तुम्हाला मी सांगतो या ऑफिसच्या पुढं आमरण उपोषण करणं म्हणजे कोर्टाच्या पुढं आमरण उपोषण करणं हे सोपं नव्हतं। आपल्यावर केसेस होऊ शकत होते, आपल्यावर जेल होऊ शकते। या ऑफिसमध्ये घुसणं रणरागिणींसारखं एवढं सोपं नव्हतं, तरी तुम्ही ती हिंमत दाखवली आणि आमच्या ते कॉन्फिडन्स निर्माण केला की तुम्ही हे करू शकता, आम्ही काहीच करू शकत नाही। यानंतरनं रविवार गेला तरी तुमचा हालचाली दिसत नाही। मी आमचं एकच दिवस ऑफिसला इकडं ऑफिसला पण आले नाही, पण तुम्ही रविवारी इथं बसला, सोमवारी तुम्ही इथं आला, तुमचा बांध फुटत होता। काही लोकांना असं वाटत होतं की बाबा बांध फुटून काहीतरी बेकार घडावं आणि धनगर समाजाचं नाव बदनाम व्हावं, हेही प्रयत्न झाले, परंतु ते तुम्ही होऊन दिले नाही। परत एकदा नंतर आपण पाहिलं सगळ्याचा बांध सुटायला लागला। 10-10 वाजेपर्यंत महिला इथं थांबायला लागल्या, घरचं जेवण काय कुणीच ते सगळं बेभान होऊन तुम्ही सगळे लढत होते। पाऊस चालू झाला, पावसात आपण ते ताडपत्री बसायची ताडपत्री वर घेतली, त्यात वाचलो पावसात तरी आपण थांबलो नाही, लढत राहिलो। लढाई त्याच वेळेस होते त्यावेळेस तुम्ही धनगरचे अवैध कास्ट व्हॅलिडिटी रद्द होण्यासाठी उपोषण केलं आणि खऱ्या अर्थानं सर्वांच्या रेट्यामुळं हे 7 दिवसाच्या नंतरनं कास्ट व्हॅलिडिटी रद्द झालेला आहे। हा धनगर आरक्षणामधला सगळ्यात मोठा अडसर होता तो दूर झालेला आहे, हे यशच म्हणलं तरी हरकत नाही।